आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। गेले अनेक वर्ष सुरू असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लागणार तरी केव्हा, याच आशेवर कित्येक वर्ष वाहनधारक प्रवास करीत आहेत। सध्या पाऊस सुरू असून लोणेरे येथील सर्व्हिस रस्ता किंवा मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून खड्डे बुजवायला मातीचा वापर करत आहेत। त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून अपघात घडत आहेत। वाहन चालक स्वतःचा जीव मुठीत ठेवून या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत आहेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दयनीय अवस्था मुंबई गोवा महामार्गाची झालेली पाहायला मिळते। तरीही प्रशासन मुंबई गोवा महामार्गाकडे दुर्लक्ष करीत आहे। मी इरफान अब्बास अंतुले, मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा मानगाव तालुका अध्यक्ष आहे। गेल्या 17 वर्षापासून हा मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे। हे शासन आणि प्रशासन अधिकारी यांच्याकडे, लोकप्रतिनिधी यांच्याकडे आम्ही वारंवार या संदर्भात फॉलोअप घेतलेला आहे, पाठपुरावा घेतलेला आहे। तरी सुद्धा आम्हाला आमच्या कोकणकरांच्या अपयश पदरी आलेला आहे। निश्चितच हा काम पूर्ण होण्यासाठी 28 तारखेला आम्ही होम हवन कार्यक्रम घेतलेला आहे आणि भविष्यात आमचा जन आक्रोश समिती आणि या कोकणकरांचा जन आक्रोश आपल्याला पाहायला मिळेल। आणि 15 ऑगस्ट रोजी आम्ही मानगाव मध्ये उपोषणाचा सुद्धा नियोजन केलेला आहे। तरी शासनाला विनंती आहे की शासनाने जागे होऊन या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आम्हाला या कोकणकरांना लाभलेले आहेत आणि यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। आणि शासनाला आमची विनंती आहे, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की लवकरात लवकर या आमच्या मागणीकडे त्यांनी लक्ष देऊन आमचा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करावा अशी विनंती करतो। खड्ड्यांमुळे खूप सगळ्याच जनतेला त्रास होत आहे। इथे कुठल्याही राजकारणाने काहीही न करता सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन, इथल्या नागरिकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन इथले सगळे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत। आज मी माझ्या छोट्या मुलगीला घेऊन जात आहे, पण आज तुम्ही बघू शकता की केवढा त्रास होतोय सगळ्याच जणांना जाण्या येण्यासाठी। सर, नक्कीच नाहक त्रास हा सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी आम्हाला काढावा लागतोय, कारण नक्कीच ह्यातला कारणीभूत मी येथील असलेल्या आमदार, खासदार, राजकीय नेत्यांनाच मानेन। कारण त्यांची पोळी भाजण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या जिथून कुठून पैसा येतोय, कुठून काय येतोय ह्या गोष्टी बघत असतात। पण सर्वसामान्य लोकांना काय हवंय? निव्वळ गोष्टी हव्यात, 3च गरजा हव्यात: पाणी, रस्ते, लाईट। ह्या 3 गोष्टी जर त्यांनी मूलभूतरित्या सर्वांना पुरवल्या असत्या तर ही आज वेळ आली नसती। इथले खासदार असो, इथले आमदार असो, यांना कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टीकडे बघण्याचा वेळच नाही। त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये धुंद आहेत। परंतु इथे ह्या रस्त्याची अवस्था बघाल, आज इथून आम्हाला जायला 5 मिनिटं लागायचे, आम्ही वीरला जातो, परंतु आज इथे 1-अर्धा तास लागतोय जायला। बिकॉज ऑफ एवढे मोठे खड्डे आहेत की सगळ्या मोठे कंटेनर सुद्धा स्लो चालले, त्यामुळे आम्हाला सुद्धा त्या जावं लागतं। मध्ये इथे एक अपघात सुद्धा झाला, कंटेनर पलटी झाला होता, त्या खड्ड्यामुळेच झाला होता। असे वारंवार अपघात होत आहेत आणि खूप मोठे खड्डे आणि रस्त्याचं काम जे आहे गेले कित्येक वर्ष, 15 ते 20 वर्ष जास्त हे रखडलंय। आणि हे का होत नाही याच्या मागचं, आणि मला सांगा पोलादपूरच्या इकडचा जर रस्ता होतोय तर इथला का होत नाही? तर नक्कीच इथल्या राजकीय नेत्यांची एक कमीपणा आहे की त्यांनी हे योग्यरित्या काम केलं नाही, त्यांनी फॉलोअप घेतलं नाही, आणि त्यामुळेच हे नाहक त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करायला होतोय आणि त्याच्यामध्ये खूप जीवितहानी सुद्धा यामध्ये झालेली आहे। त्यामुळे ह्याला कारणीभूत कोण हा सुद्धा प्रश्न आहे। तर नक्कीच त्यांनी लवकरात लवकर सुधारावं।
गेले अनेक वर्ष उलटून गेलेत, मात्र मुंबई गोवा महामार्गाचं काम हे आजही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहायला गेलो तर माझ्या मागे या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. अर्थातच मुसळधार पाऊस जसा सुरू होतो तर त्यावेळी खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण होतं आणि त्यामुळे वाहन चालकांना स्वतःचा जीव मुठीत ठेवून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय. अनेक वेळा अपघात देखील झालेले, जीवितहानी देखील झालेले. मात्र प्रशासन कधी जागा होणार असा सवाल आता प्रत्येक वाहन चालकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.